इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। उद्या दुपारी कार्यालयामध्ये ही भेट होणार आहे। पहिल्या 2 टप्प्यांमधील आकडेवारी उशिरा जाहीर केल्यानं ही भेट घेतली जाणार आहे। मतदान झाल्यानंतर लगेच आकडेवारी जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे। तर उद्या ही भेट होतीये। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। शिवाजी, नेमकं काय तपशील समोर येतोय? निवडणूक आयोगाने पहिल्या ज्या 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्या होत्या, निवडणुकीनंतर जे मतदान जाहीर करणं गरजेचं होतं ते जाहीर करण्यासाठी उशीर लावला। उशिरा जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये मूळ किती मतदान झालेलं हे जाहीर न करता टक्केवारीमध्ये मतदान जाहीर केलं। कारण आतापर्यंत निवडणूक आयोग अशा पद्धतीने टक्केवारीमध्ये मतदान जाहीर करत नव्हतं, तर पुरुष आणि महिला मतदारांची संख्या असं मिळून एकूण मतदार जाहीर केलं जात होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी प्रमाणात मतदान झालं असं सांगितलं जात होतं। निवडणूक आयोगावरती एक दबाव देखील होता की अशा पद्धतीने निवडणूक आयोग लोकांपर्यंत पोहोचणं कमी प्रमाणात पोहोचणं आणि लोकशाही प्रक्रिया राबवण्यात कमी पडलं का, असा देखील प्रश्न निर्माण झाला होता। मात्र ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या फेजची जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला ही टक्केवारी खूप कमी प्रमाणात होती, मात्र नंतरची जी टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे त्याच्यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली आणि हे साधारण 5 ते 5.5% फरक यामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे या आकडेवारीमध्ये अशा पद्धतीने बदल का करण्यात आला असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला होता। आणि या सगळ्याच्यामुळेच मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना एक पत्र दिलं होतं आणि याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। आता साधारणपणे 3 टप्पे पार पडलेले आहेत। 283 पेक्षा ज्या मतदारसंघांसाठी हे मतदान पार पडलेलं आहे। त्यानंतर इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभाराबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। यावरती पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इंडिया आघाडीचे नेते हे निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। मतदान झाल्यानंतर लगेच आकडेवारी जाहीर करण्याची मागणी यावेळी इंडिया आघाडीकडून केली जाणार आहे। उद्या दुपारी या संदर्भातली भेट होणार असल्याची माहिती समोर येते। उद्या दुपारी कार्यालयामध्ये इंडिया आघाडीचे नेते हे निवडणूक आयुक्तांची भेट घेतील अशी माहिती समोर येते। पहिल्या 2 टप्प्यांमधील आकडेवारी उशिरा जाहीर झाल्यानं ही नाराजी व्यक्त केली जाते।